आज आपण 1 किलो मटण आणलं आहे। आज आपण त्याचं कालवण बनवणार आहे। तर चला पहिलं त्याला आपण स्वच्छपैकी धुवून घेऊया। मटण आता स्वच्छपैकी धुवून झालेलं आहे। मटण धुवून झालेलं आहे। आता भाजीला आपण शिजायला टाकूया। भगुना घेऊया, त्यामध्ये तेल टाकूया। तेल टाकल्यानंतर ना आपण त्यामध्ये मटण टाकणार आहे। मटणाला पाणी सुटण्यासाठी आपण मीठ टाकून घेऊ। थोडीशी हळद टाकून देऊ। मटणाला आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता भाजीमध्ये आपण एक टमाटर मस्त बारीक चिरून टाकूया। आता कोथिंबीर, आलं, लसूण आपण मिक्सरमध्ये बारीक पिसून घेऊया। पिसलेलं आलं, लसूण, कोथिंबीर आता भाजीमध्ये आपण टाकून घेऊया। या भाजीला आपण शिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटं सोडून देऊ। आता वाटण्याची तयारी करून घेऊया। 2 कांदे, बारीक चिरलेलं खोबरं, चण्याची डाळ आणि धने, फूल, खसखस हे आपण आता भाजून घेऊया। मसाला भाजण्यासाठी आपण तव्यावर तेल टाकून घेऊ। तेल आता छानपैकी गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ। आता याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया आपण। आणि आता त्याच्यामध्ये धने, फूल, खसखस टाकून देऊ। तेही चांगलं आता भाजून घ्यायचं आहे। हरभऱ्याची डाळ आणि खोबरं आता आपण तव्यावर टाकून देऊ आणि भाजलेला कांदा आपण साईडला काढून घेऊया। भाजून घेतलेलं चण्याची डाळ आणि खोबरं आपण तेही साईडला काढून घेऊया। भाजून घेतलेला वाटाणा आपण मिक्सरमध्ये टाकून देऊया आणि त्यावर वाटणावर आपण थोडंसं पाणी टाकून देऊ, जेणेकरून जाम होणार नाही। आता आपला वाटण पिसून झालेला आहे। हे पहा, आपलं मटण मस्तपैकी शिजून झालेलं आहे। तर चला आपण आता कालवणाला फोडणी देऊया। फोडणी देण्यासाठी आपण पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये वाटणाचा मसाला टाकू। गरम मसाला टाकू त्यावर। आणि लाल मिरची पावडरही टाकून देऊया। आता छानपैकी याला मिक्स करून घेऊया। आता मसाले छानपैकी भाजून झालेले आहेत, त्यावर आपण मटण टाकून देऊ। आता आपण भाजीवर प्लेट ठेवून देऊया, जेणेकरून लवकरात लवकर उकळी फुटेल। हे पहा, आपल्या भाजीला आता छानपैकी उकळी फुटलेली आहे। हे पहा, आपलं मटण कालवण रेडी आहे। आता आपण वाढून घेऊया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला।